चांदूर बाजार तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। मुरुम तस्करीच्या वादातून अपघाताचा कट रचत नामांकित गौण खनिज व्यावसायिक निलेश बदगुले यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात आरोपी अजय लंगोटे याला पोलिसांनी अटक केली असून संपूर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण आहे। चांदूर बाजार पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी सकाळी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे। ब्राह्मणवाडा थडी येथील रहिवासी आणि नामांकित गौण खनिज व्यावसायिक निलेश बदकुले हे पत्नी समवेत वलगाव अमरावती मार्गावर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करत होते। याच दरम्यान मुरुम तस्करीच्या जुन्या वादातून आरोपी अजय भुंजंगराव लंगोटे याने अपघाताचा कट रचल्याचा आरोप आहे। फिर्यादीनुसार आरोपीने चारचाकी वाहनाने मागून येत थेट निलेश बदकुले यांच्यावर गाडी घातली। या भीषण धडकेत निलेश यांच्या पत्नीला दुखापत झाली आहे, तर निलेश बदकुले यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना अपघात नसून सुनियोजित हत्या असल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबियांनी केला आहे। या घटनेनंतर मृतकाचे वडील सुरेश बदकुले यांनी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आरोपीवर तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह पोलीस ठाण्यात आणू असा इशारा नातेवाईक व ग्रामस्थांनी दिला आहे। या इशाऱ्यानंतर पोलीस ठाणे परिसरात मोठा जमाव जमला आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपी अजय लंगोटे यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली आहे। सध्या पोलीस पुढील तपास करीत असून मुरुम तस्करीशी संबंधित सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे। या घटनेमुळे संपूर्ण चांदूर बाजार तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मुरुम तस्करीसारख्या बेकायदेशीर व्यवसायात आता थेट जीवघेणे गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या प्रकरणातील तपासातून आणखी कोणाची नावे समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।